नशा आणि जुगार मुक्तीसाठी आयोजित सशक्त युवा क्रांती मोहीम अंतर्गत मंगळवारी पृथ्वीराज पवार यांनी अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेतली। नशा आणि जुगार अड्ड्यांना पोलीस पाठीशी घालणार नाहीत, आम्ही कारवाई करत आहोत। लोकांनी असे अड्डे असतील तर कळवावे, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना दिली आहे। सांगलीतील खून, गुन्हे, खुनी हल्ले, दरोडे, चोऱ्या, वाटमाऱ्या यांच्या मुळाशी नशेखोरी आणि जुगाराचं कारण असल्याच्या मुद्द्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं। तंबाखू इतका सहज गांजा मिळतो, नशेच्या गोळ्या विकणारे रॅकेट कार्यरत आहेत, जुगार ऑनलाईन सेंटर लुटत आहेत, भांडी विकून तरुण यात पैसे उधळतात। पालक मेटाकुटीला आलेत, हे का थांबत नाही? फक्त कारवाया केल्याने त्यात फरक पडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं। पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी कारवाया सुरू असल्याचं सांगितलं। काही अड्डे असतील तर लोकांनी त्याची माहिती द्यावी, आम्ही कारवाई करू, असं आश्वस्त केलंय। त्यावर पृथ्वीराज पवार म्हणाले की आम्ही तक्रार करतो, तुम्ही कारवाई करता, पण पुन्हा ते अड्डे सुरू होतात, हे चक्र सुरू आहे। अशाने फरक पडेल असं वाटत नाही। उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर मुंबई, पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते अशा धंद्यांवर बुलडोझर चालवून दाखवलंय। सांगलीत आम्ही तुमच्या सोबत उभे राहू, अशी ग्वाही दिली आहे।